उल्हासनगरमध्ये आईनंच मुलीला संपवलं। कारण होतं मुलीचं प्रेम प्रकरण। याच प्रेम प्रकरणाच्या कारणावरून दोघींमध्ये वारंवार वाद व्हायचे। मात्र त्या दिवशी रात्री हा वाद विकोपाला गेला आणि आईनंच पोटच्या मुलीचा गळा दाबला। त्यानंतर आधी मुलीच्या वडिलांनीच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर वडिलांनीच घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला। पाहुयात नेमकं काय घडलं। दृश्यांमध्ये दिसत असलेली हीच आहे मृत मुलीची आई। नाव आहे आशा गरड, वय वर्ष साधारण 40 वर्ष। आशाला पोलिसांनी अटक केली आहे। उल्हासनगर भैयासाहेब आंबेडकर नगर इथे 20 वर्षांची अमृता दत्ता गरड ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती। अमृताचं एका तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं आणि याची माहिती तिच्या आईला समजली। या प्रेम प्रकरणाला आईनं कडाडून विरोध केला। याच कारणावरून त्या दोघींमध्ये वारंवार वाद होत होते। पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये याच कारणावरून वाद झाला। रविवारी रात्री 2 वाजताची वेळ होती। दोघींमध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं। रागाच्या भरात आईनं मुलीचाच गळा आवळून हत्या केली। आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचं समजल्यावर आई वडिलांसह कुटुंबातील अन्य जण घाबरून गेले होते। त्यानंतर वडील दत्ता गरड यांनी रात्रीच उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये फोन करून झालेला प्रकार सांगितला आणि पोलीस ठाण्यामध्ये गेल्यावर सुद्धा सर्व प्रकार पोलिसांना कथन केला। पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणीसाठी तो पाठवला। संबंधित आईच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला सुद्धा अटक करण्यात आली। दरम्यान आईनंच रागाच्या भरात मुलीचा गळा आवळून तिची हत्या केल्यामुळे परिसरामध्ये सुद्धा खळबळ उडाली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी दिलेला कबुली जबाब गृहीत धरण्यात आलेला आहे। या संदर्भात उल्हासनगर पोलीस अधिक तपास करत असून प्रेम संबंधाच्या विरोधातूनच ही हत्या झाली की यामागे अजून काही कारण आहे याचा सुद्धा पोलीस अधिक तपास करतायत। उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भैयासाहेब आंबेडकर नगर येथे एका मुलीचे शेजारीच राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेम संबंध होते। ते प्रेम संबंध आईला मान्य नव्हते। नमूदच्या घटनेमध्ये आई आणि मुलीमध्ये रात्री 1:30-2च्या सुमारास भांडण झाले आणि त्या भांडणातून आईने मुलीच्या गळ्यावरील स्कार्फने मुलीचा गळा आवळून मुलीची हत्या केलेली आहे। उसका नाम आशा गरुड़, उम्र 40 साल है और बेटी का नाम है अमृता गरुड़। घटना के वक्त घर में कौन कौन मौजूद था? घटना के वक्त हॉल में माँ और बेटी दोनों ही थे और बेडरूम में उनके 2 छोटे भाई और पिताजी सो रहे थे। लड़की क्या कर रही थी? पढ़ाई। लड़की पढ़ाई कर रही थी। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। मयुरी चव्हाण, लोकमत।